नमस्कार. आज आपण चर्चेसाठी खूपच चांगला विषय घेणार आहोत. लोकांमधले मतभेद कसे संपतील आणि आपण त्यावर काय उपाय करू शकतो? हा तसा खूप गहन प्रश्न आहे आणि प्रश्न खूप तसा अवघड पण आहे आणि सोपा आहे. लोकांमधले मतभेद कधी संपतील किंवा कसे संपतील? खरं तर भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे, जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत लोकांमधले जे मतभेद आहे ते कधीच सॉर्ट आउट होणार नाही. श्रीकृष्णांनी सांगितलंय की ज्ञानेश्वरीमध्ये पण की तू मन हे मीची करी माझिया भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. जेव्हा आपण आपलं दैनंदिन जीवन जगतो त्यावेळी आपल्यामध्ये मतभेद का होतात? कारण आपण असं मानतो की हा एक व्यक्ती आहे, हा दुसरा व्यक्ती, हा तिसरा व्यक्ती आहे, हा याचं नाव सोहम आहे, याचं नाव कुणाल आहे. असे आपण वेगवेगळे व्यक्ती परत्वे, प्रत्येकाचं मत हे वेगळं असणार आहे, प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं असणार आहे. परंतु जोपर्यंत आपण त्यांना बाह्यांग म्हणजे की हा या व्यक्तीचं हे नाव आहे आणि ही व्यक्ती अशी आहे, असे ग्रह मनात ठेवून जोपर्यंत आपण समाजाकडे बघत राहणार किंवा समाजातल्या लोकांकडे बघत राहणार किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे बघत राहणार तोपर्यंत मतभेद हे कधीही संपणार नाही. खरं तर खूप विचार करण्यासारखा हा प्रश्न तुम्ही विचारला आहे. परंतु जर मतभेद किंवा एक सामाजिक सामंजस्य निर्माण करायचं असेल किंवा व्यक्ती व्यक्तींमध्ये खऱ्या अर्थाने डिवाइन प्रेम जे आपण म्हणतो, दिव्य प्रेम, किंवा खऱ्या अर्थाने जर मतभेद किंवा वेगवेगळी जी मतं आहेत ती संपवायची असतील, सामंजस्य निर्माण करायचं असेल, हार्मोनियस लाईफ आपल्याला जर क्रिएट करायचं असेल, तर व्यक्तीच्या बाह्य गोष्टींकडे न बघता त्याच्या आतमधली जी इनर कॉन्शियसनेस पॉवर आहे किंवा ज्याला आपण आत्मा असं म्हणतो, आत्म्याशी कनेक्ट होण्याची जी कला आहे ती आपण प्रत्येकाने शिकली पाहिजे. आणि तरच आपण एक सामंजस्यपूर्ण जीवन निर्माण करू शकतो, एक आनंदी जीवन निर्माण करू शकतो. तोपर्यंत हे अशक्य आहे, कारण प्रकृती म्हणजे सृष्टी ही परिपूर्ण नाही आहे. याच्यामध्ये दोष, गुण, चांगलं, वाईट असणारच. आणि जोपर्यंत आपण हे बघत राहणार तोपर्यंत मतभेद असणार. आपल्याला कधीच एकजूटपणा किंवा एकता मिळणार नाही. जर आपल्याला एकता हवी असेल, सामंजस्य हवं असेल, खरा हॅपीनेस हवा असेल, तर आपल्याला एकच गोष्ट करावी लागेल. प्रत्येकामध्ये जो असणारा कॉन्शियस आहे किंवा जो सोल आहे त्याच्याशी आपल्याला कनेक्ट करता यायला पाहिजे. त्याच्याशी आपल्याला कम्युनिकेशन करता यायला पाहिजे. तरच आणि तरच एकमेकांमधले मतभेद संपतील. म्हणजेच काय शेवटी की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गुणदोषांनुसार न मापता न मोजता त्याचा जो आत्मा आहे त्याला समजून घेणं, त्याच्याशी आपण कनेक्ट होण्याचा प्रयत्न करणं, त्याच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करणं, हे जेव्हा जमेल, प्रत्येकाला जमेल, त्यावेळी खऱ्या अर्थाने समाजामधले मतभेद संपतील आणि एक हार्मोनियस लाईफ समाजामध्ये क्रिएट होईल.